सिद्धेश विजय प्रणकर. मी SBIमध्ये सध्या नोकरी करतो. खरं तर ह्या घडण्यामागे पाठीमागं जे सगळं श्रेय आहे ते ह्या शाळेचं आणि कॉलेजचं आहे. आणि मला असं वाटतं आहे की इथं सगळे विद्यार्थी घडतात चांगले आणि यातल्या सरांनी शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन सर्वांना घडवलेलं आहे. तसं माझी सर्व पालकांना विनंती आहे की इथून पुढं आपल्या पाल्यांना ह्या शाळेत घालावं. धन्यवाद. सरकार इथे सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाला आम्हाला बोलवल्याबद्दल आधी आभारी आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे. जेवणाची व्यवस्था खूपच सुंदर केली होती. सगळं असं सुस्वच्छ वातावरण आणि अतिशय सुंदर असा सोहळा पार पडलेला आहे. नमस्कार, मी सौ ज्योती कुंभार. मी आजरा महाविद्यालयातून या ठिकाणी आलेली आहे. आज या खेडूत शिक्षण मंडळाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते. या शाळेमध्ये आमची हायस्कूलची जी काही वर्षे गेली या सगळ्या वर्षांचा आढावा या ठिकाणी बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रम अतिशय छान झाला. जेवणाचे नियोजनही अतिशय उत्तम होते आणि सर्व जुने नवे शिक्षक त्याचबरोबर माजी विद्यार्थी आणि आत्ता शिकणारे विद्यार्थी यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. अतिशय उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माझ्या या शाळेसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. महाराष्ट्राला साक्षर करणारे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा आणि बापूजी साळुंखे या दोनही महान ज्ञानयोगींचे चंदगड तालुक्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. त्यामुळे खेडूत शिक्षण संस्था हीच आमच्यासाठी स्वामी आणि रयत शिक्षण संस्था आहे. 1975-76च्या दरम्यान चंदगडमध्ये ज्युनियर कॉलेजची स्थापना झाली. स्थापना झालेली असली तरी 90च्या दशकापर्यंत 12वी बोर्डाची परीक्षा चंदगडमध्ये होत नव्हती. परीक्षेसाठी आम्हाला आजऱ्याला जावे लागत होते. आमचे 11वीचे वर्ग चंदगडच्या जुन्या ST स्टँडजवळ महात्मा गांधी वसतिगृहात भरत होते. ताम्रपर्णी नदीच्या तीरावर टेकडीच्या पायथ्याशी दी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजची टोलेजंग दगडी इमारत, या इमारतीत आमच्या गुरुवर यांनी आम्हाला घडविले. तसेच रानजुई हा वार्षिक अंक आमच्यासाठी पर्वणी होता. पायथ्यापासच्या तृणांकुराला वरती यायला भिवू नकोस असंच रानजुईने मला सांगितले, म्हणून मी आज लेखक झालो आहे. दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड ज्युनियर कॉलेजचा मी अपत्य आहे असं मी अभिमानानं सांगतो. मी माझ्या शाळा ज्युनियर कॉलेज याचा मला नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. धन्यवाद.